आज आपण बनवणार आहे कारल्याचं गावरान पद्धतीचं भरीत। अशा पद्धतीने कारल्याचं भरीत बनवाल तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने हे कारल्याचं भरीत खातील आणि बाकीच्याही भाज्या विसरून रोज कारल्याचीच भाजी बनवाल अशा चवीची ही भाजी आहे। इथे आपण 4 कारले घेतलेले आहेत। कारल्याचा पुढचा आणि मागचा भाग कट करून मध्ये जो गाभा आहे तो चमच्याने काढून घेतलेला आहे। बाकीचे सर्व कारले कट करून घेतलेले आहेत। कोमट पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये ही सर्व कारले घालून त्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालून या मिठाच्या पाण्यामध्ये ही कारले ठेवलेले आहेत। मिठाच्या पाण्यामध्ये कारले ठेवल्यामुळे कारल्यामधील कडवटपणा हलकासा कमी होतो। इथे आपण कारल्यामध्ये भरण्यासाठी मसाला बनवून घेतलेला आहे। हा मसाला कारल्यामध्ये भरून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी सर्व मसाला कारल्यामध्ये भरून घेतलेला आहे। कढईमध्ये 2 ते 2.5 चमचे तेल घालून यामध्ये 1 मोठा आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे, तो घालून घेतलेला आहे। कांदा छान लालसर झाला की यामध्ये आपण घातलेला आहे अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला। हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून यामध्ये आपण 1 मिनिटभर वाफ देऊन घेतलेला आहे मसाल्यांना आणि मसाल्यांना वाफ देऊन झाल्यानंतर यामध्ये आपण कारली घालून कारली 7 ते 8 मिनिटे छान अशी शिजवून घेतलेली आहेत। अशा पद्धतीने कारल्याचं भरीत बनवाल तर कारल्याचा कडवटपणा अजिबात जाणवत नाही।